अभ्यास 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 आपला नाही मुलीचा. आपला अभ्यास करायला तर खूप कंटाळा येतो, खूप डोकं दुखतं. थोडंफार ठीक आहे, एकदम जास्त फ्री टाईम नको. आता राहिला मुद्दा की भरपूर जे आहेत व्ह्यूवर्स, त्यांनी प्रत्येकाने मला खूप खूप चांगल्या कमेंट्स केल्या की नाही ताई, स्वामींवर विश्वास ठेव या अदर कुठल्याही देवांवर विश्वास ठेव, हे ते सगळं. पण कसं झालंय ना, सिच्युएशन जशा होत चालल्या तशा ह्या सगळ्या गोष्टींवरून विश्वास उडत गेला. स्वामी देव हे ते किती पूजा अर्चना भरपूर लोक लोटांगणं घालतात आणि काय ते म्हणणं तर नाही, काय ते बोलून वगैरे ठेवतात, काही होत नाही. काहीही होत नाही. जे व्हायचं आहे त्याच गोष्टी होत राहतात लाईफमध्ये. अक्षरशः मीही वैतागले, लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आले. आणि खरं तर देवावर विश्वास न ठेवण्याचं कारण म्हणजे काय, तर त्रास जो आपल्याला होतोय तो का होतोय. त्रास कधी होत नाही, जेव्हा सगळे एकत्र असतात तेव्हा त्रास होत नाही. हे एकत्र नसूनही जेव्हा भले लांब लांब राहतात, प्रत्येकजण आपापली फॅमिली म्हणजे हँडल करत असतं, पण त्यावेळेला सुद्धा आपलं रक्ताचं नातं असताना सुद्धा जेव्हा एकमेकांना मदत करतात, त्यात ठीक आहे, वाटतं की हां आपलं कोणतरी आहे. आणि प्रॉब्लेम्स कितीही जरी असले तरी काही एवढी मोठी ती वाटत नाही की हां काहीतरी मोठी अडचण आहे. सगळ्यांची सोबत असली ना तर बरं वाटतं. पण जेव्हा आपल्यावर अडचण येते, अक्षरशः खायचे वांदे असतात, अक्षरशः सकाळ संध्याकाळ टेन्शन डोक्यात येतं की काय करायचं. दारामध्ये रेंट मागणारे असतात, या आपण जेव्हा विकत घ्यायला काय जातं तर आपल्याकडे पैसे कमी असतात, या मुलांसाठी काही बनवताना जेव्हा आपल्याला कमी पडतं तेव्हा जाणवतं की ज्या काही गोष्टी आपल्या आहेत त्या आपल्या असूनही आपल्यासाठी फायद्याच्या नाही आहेत. घर म्हणा, शेती म्हणा, प्रॉपर्टी म्हणा, हे काहीही कामाच्या नाही आहेत. कारण ज्या वेळेस जीव जायची वेळ येते ना, त्यावेळेस जर ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग नाही आहे, मग काय जीव गेल्यावर फक्त नावाला, फक्त नावरूपीच ठेवायचं का ते? काय उपयोग आहे त्या प्रॉपर्टीचा, या त्या जमिनीचा, या त्या लोकांचा? हा फक्त येणार, बघणार, बसणार, बोलणार. 2 बिस्किटचे पुडे मात्र आणणार बरं, 5-5 रुपयाचे पार्लेजी, क्रॅकजॅक. झालं, त्याच्यात झालं, समाधान झालं. कारण राग काय येतो देवावर, कारण सगळं लुबाडून सगळं खाऊन डकार मारून मोकळे झाले. आयुष मौज मजा त्यांची चालते, सगळं दागदागिने पैसा मस्तपैकी मजेत, त्यांचं घरचं जे येतं त्यांचा स्वतःचा स्वतः खर्च चालतो, त्यांना कोणाला रेंट द्यायचा नाही, काय नाही. जेव्हा ह्या गोष्टी जेव्हा बघतो ना, चिडचिड होते, खूप राग येतो. आणि तेव्हा असं ते म्हणतात ना की देव, असं जेव्हा होतं तेव्हा म्हणतात देव बघतो, या देव त्याल्यानंतर शिक्षा देतो, या त्यांना कधी ना कधी तर शिक्षा देणं. पण शिक्षा देणं हे महत्त्वाचं नाही आहे, पण जो जसा करतो तसा भरतोय, हे ते काय काय पूर्ण विश्वास उडाला. उलट 10 वर्ष झाली मी बघते त्या गोष्टी, सगळ्या खाऊन पसार एकदम मस्त, पण काही नाही, त्यांचं मजेत चाललेलं आहे. उलट आम्हीच खड्ड्यात चालले. मग ते दिसायला असं दिसतं की आम्हीच प्रॉब्लेममध्ये. उलट इवन म्हणजे माझे मिस्टर पायातली चप्पलसुद्धा सोडून घराच्या बाहेर निघाले आणि काही तिथून नाही आणले, फक्त स्वतःच्या अंगावरचे कपडे घेऊन इथे आले. बाकी तुम्हाला मी सांगेन, हे इकडचे हे जे सोफा म्हणा, हे कबड म्हणा, हे सगळं इवन सगळ्या गोष्टी घरातला, हा टी व्ही म्हणा, इवन घरातल्या चमच्यापासून ताटापासून सगळं काही आम्ही नवीन घेतलं. हळूहळू हळूहळू सर्व काही नवीन घेतलं. चटईसुद्धा, अंथरण्याची चटईसुद्धा नव्हती, तीसुद्धा नवीन घेतली. तेव्हा राग येतो. म्हणून देवावर विश्वास नाही की स्वतः जे कराल तेच महत्त्वाचं. तुम्ही जेवढं काम करचाल, जेवढं कमवून घरात आणचाल, त्याच्यावर तुमचा निर्वाह चालेल, एवढंच. बाकी परमेश्वर काही करत नाही, देव काहीही करत नाही. आणि आजच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत असं नाही. ह्या पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी ह्या गोष्टी आहेत, ठीक आहे, हे मी मान्य करते. पण हे देव बीव काय, कधी कधी तर मला पूजा अर्चना करायचं सुद्धा अक्षरशः राग येतो. फक्त मनातून एकच मागणं असतं की जे काही करशील ते देवा फक्त योग्य कर. पण विश्वास नाही वाटत मला की तो काहीतरी योग्य करेल. कारण थोडंसं जर आम्ही बाहेर पडलो ना की थोडे प्रॉब्लेम येतात. आता कुठेतरी ठीक आहे, वर्ष झाला ॲक्सिडेंटमधून माझे मिस्टर बाहेर यायला जॉबला जात आहेत, ठीक आहे, इट्स ओके. पण अजूनही मनाला धाकधूक असते की लोकांची निगेटिव्हिटी लागू नये. कारण आम्ही ह्या सगळ्या खूप प्रॉब्लेमच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा हॅपीली राहतोय, हसतमुख जगतोय. अक्षरशः कोणाशी बोलायला वेळ नाही, फक्त मी तुमच्याशी बोलते. इकडे तिकडे जाऊन बसायला वेळ नाही, घरातली कामं झालं का मुलांचं शाळेत सोडून आलं की तुमच्याशी बोलण्यास टाईम वेस्ट घालवत असते मी, एवढंच. म्हणजे प्रत्येक वेळ हे बिझी, कुठे कोणाचा विचारही येत नाही की काहीतरी कुरघोड्या करायच्या.
म्हणून देवावर माझा बिलकुलही विश्वास नाही आहे. जर जर खरंच माझ्या लाईफमध्ये चुकून काही चांगल्या गोष्टी घडल्या, तर तुम्ही म्हणसाल की चांगल्या गोष्टी घडल्यावरच तू देवावर विश्वास ठेवणार, वा किती मतलबी आहे. मतलबी आहेच मी, स्वतःच्या मुलांसाठी मतलबी आहे, माझ्या नवऱ्यासाठी मतलबी आहे मी. मतलबी होणं काही वाईट नाही आहे. आणि देवावर विश्वास तेव्हाच ठेवीन जेव्हा खरंच जे आपलं आहे ते आपल्याला मिळेल. आता म्हणतात ना, त्यांचं नशीब, त्यांना ते मिळालं. खरंच त्यांचं ते नशीब आहे. एखाद्या व्यक्तीला सुरुवातीला काही नसतं, पण ते अचानक त्याला ते मिळतं ना, ते त्याचं नशीबच असतं. खरं आहे असेल तर चित्रगुप्ताने लिहूनही ठेवलं असेल. बहुतेक आमच्या नशिबात काही लिहून ठेवलेलं नाही आहे. बहुतेक विसरला असेल, त्याला झोप आली असेल चित्रगुप्ताला. चित्रगुप्ताच्या ताठी जाऊ द्या, कुठे भेटला ना चित्रगुप्त, त्याला चपलीला चांगला बडवावा असं वाटतं. एवढा राग येतो कधी कधी. अरे नको, प्रत्येकाला चांगलं आयुष्य द्यावं. का देऊ नये? का एखाद्या व्यक्तीला हातबल म्हणून? जर देव या खरंच ह्या जगात जर आहे, तर त्याने भले कोणाला जास्त पैसे देऊ नये, पण त्याचा उदरनिर्वाह चालू एवढ्या पुरतं तरी ते परमेश्वराने त्या मदत करावी की नाही? माझा मुळीच विश्वास नाही आहे.